राज्यासह संपूर्ण देशामध्ये नीट परीक्षेतील जो गैरव्यवहार आहे हा चव्हाट्यावर आला होता आणि त्यानंतर NTA या परीक्षेतील ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळालेले होते अशा 1500 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली होती। मात्र ही फेरपरीक्षा न देता देखील यवतमाळच्या भूमिका राजेंद्र डांगे या विद्यार्थिनीला गुणपत्रिका मिळालेली आहे आणि तिच्या गुणपत्रिकेत तिला सुरुवातीला जे 640 मार्क मिळाले होते ते थेट 172 वर घसरलेले आहे। तिची रँकिंग देखील कमालीची घसरलेली आहे आणि या नव्याने प्राप्त झालेल्या गुणपत्रिकेमुळे भूमिकाला हा जबर असा धक्का बसलेला आहे की आता तिचं जे डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं त्याचं काय हा मोठा प्रश्न तिच्या समोर निर्माण झालेला आहे। भूमिकाने आपल्याला न्याय मिळावा यासाठी आता धडपड सुरू केली आहे। तिने NTA कडे याबाबत एक मेल देखील पाठवला, मात्र त्याचं देखील उत्तर अद्याप तिला प्राप्त झाले नाही। परंतु असे अनेक विद्यार्थी भूमिकासारखे आहेत ज्यांनी नीटची परीक्षा दिलेली होती आणि आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी, उज्ज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी स्वप्न रंगवलेलं होतं।